काय चाललंय हे? अरे काय करणार, प्रत्येकाला प्रत्येकाच्या दैवाची भोगे भोगावेच लागतात. आता कसं बोलला, पण त्या दिवशी जे त्याला चौकशीने बोलवलं होतं त्याचं काय झालं? कुणास ठाऊक. त्या दिवसापासून जयंत माझ्यावर काही बोलला नाही. बघतो तुक्याला विचारू. तुक्या, अरे तुक्या, हा इलय इलय. काय म्हणता साहेबांनो? अरे जयंत कुठे गेलाय? जयंत भाई ते तर बाहेर गेले. बरं मी कामाचं काय झालं ते कळलं का तुला? नाही बा, तसा माझा काय ठाऊक नाही. पण जयंत भाई आणि अनिता ताई यांच्या जोरात भांडण झाली होती आणि त्या मी चोरून ऐकलंय. काय म्हणालास? चोरून ऐकलंस? हो होय. अरे का? अहो काका साहेब, आता तुमचा कसा समजावं? अहो जयंत साहेब अनिता ताईवर लय भडकले होते. मी लय घाबरलो, समोर गेलोच नाही आणि म्हणून सगळं बोलणं आतून ऐकलं. काय म्हणत होते रे जयंत? अहो आता तुमका कसा समजावू ते मला समजतच नाही. पण सांगू, अहो जयंत भाई ते दारू का काय तर पिऊन आले होते. काय म्हणाला? दारू पिऊन? अहो होय. जयंत दारू पिऊन आला होता? अहो साहेबांनो, आता तुमचा खोटा बोलून माका तरी काही मुलं बांधू का असा? नाही. अहो अशी अनिता ताई म्हणाली हो. माझ्या जयंतवर किती मोठा कठोर प्रसंग आला ना, तर तो दारूला स्पर्श कर असं मला मुळीच वाटत. आता कसं बोला, पण 300च्या मुळे माणूस कुठल्या घरात जाईल ना, याचा काही नियम नाही. सदा असा अगोदर नको रे बोलू. देवा, काय वाटले त्याच्या आईच्या आत्म्याला, अशी दुर्गती नको रे देऊ. साहेबांनो, अहो वाजले किती? काय म्हणाला? अहो म्हणजे माझा किरण ताईने शाळेत घेऊन जायचा आता, तर बरं मी निघतो. तेव्हा तुझ्या जयंत येण्याच्या अगोदर सर्व आटपून घे. होय होय. म्हणजे जयंत आल्या आल्यात आपण जेवणाचं उरकून घेऊ. ठीक आहे सर. जा. ताई साहेब, हो ताई साहेब. बघितलं सदा, सुक्या बरोबर ओळखी जगतो म्हणतात ना, ते हे असं. पण मी म्हणतोय, जयंतचा काही गुन्हा नसताना त्याला कामावर कमी करणं म्हणजे मोठं नवलच म्हणायचं. आता कसं बोलला, होते कधी कधी असं. अहो गुन्हा नसताना शिक्षा भोगावी लागते ना, ती अशी. आता लांबच कशाला, माझ्या मेवण्याचंच उदाहरण सांगतो तुम्हाला. एक दिवस माझा मेवणा कामावर चालला असताना वाटेत त्याला त्याचा मित्र भेटला आणि म्हणून त्याने गाडी साईडला उभी केली आणि ते गप्पा गोष्टी करून इतक्यात मागून येणाऱ्या बेवड्याच्या गाडीने माझ्या मेवण्याच्या गाडीला इतक्या जोरात धडक दिली ना, इतक्या जोरात धडक दिली ना, माझ्या मेवण्याच्या गाडीचा चेंगा मेंगा झाला आणि माझ्या मेवण्याला जबर मार बसला. काय चूक होती माझ्या मेवण्याची त्यात? काय हो ताई साहेब, चला हो. अहो उशीर होते शाळेत जायला. काय आजोबा, मी शाळेत चालले हा. बरं ये. हा चला, अहो उशीर झाला. अरे थांब रे. आजोबा नमस्कार करते. काका. हो. बरं साहेबांनो, ताईसने शाळेत सोडून येत आहे आणि भाजी पण घेऊन यायची आहे. बरं, हे बघ तुझ्या तर लवकर ये. हा होय होय. नाही, मला पण बाहेर जायचं आहे. हा. लवकर ये. लगेच येत आहे. बाबासाहेब, अहो तुमची नात भारी हुशार आहे. हा, खूप हुशार आहे रे. पण काय करणार, लहानपणीच आई वडील देवाघरी निघून गेल्यामुळं आई वडिलांचं प्रेम मिळत नाही. निराधार झाले तिच्यात. आता कसं बोलला? काय तसं नाही. अहो नशिबाच्या पुढं कुणालाही जाता येत नाही आणि विधी देखील कुणाला टाळता येत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या दैवाचे भोग भोगावेच लागतात. त्यात आपणही सुटू शकणार नाही बाबासाहेब. खरं आहे तुला सदा. अरे प्रत्येकाला प्रत्येकाच्या दैवाचे भोग हे भोगावेच लागतात. आता आमच्या जयंताचं उदाहरण घे ना. काय करू? आता कसं बोलला? काय अहो तसं नाही. बरं, मला खूप खुशी होते. मी निघतो. हा निघतो. सदा अहो चुकून
अरे तसं नाही रे वेळा. हे काय म्हणतो मलाही बाहेर यायचं आपण बरोबरच जाऊ. तुला काय वाटलं चल. वेडा रे वेडा. चल, चल. हे बघ हे घर माझं. अहो चला ना आतमध्ये. हे नाव बघ. हो चला आतमध्ये. बाबासाहेब चला. कारटे निवास. अहो ऐका माझं. डॉक्टरांनी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितलं आहे. तेव्हा तुम्ही थोडा वेळ गप्प बसा. अरे तू पहिलं बघ. अहो, तुम्ही बसा गप्प बसा. तू पाहुणा समजा. असू द्या. हे बघ, हादरात सिद्ध अहो, करणार राहू द्या, नका करू. राहू द्या, शांत व्हा. माझ्या बायकोला बोलव. अहो, मी कसं बोलू? माझ्या दोन आवाजात कधीच येत नाही ते. नाव काय घेणार? हे अनिता. हे अनिता. हे अनिता. अहो, घाबरू नका बाईसाहेब. यांच्या डोक्याला मार लागलाय. मी यांना डॉक्टरकडे नेऊन पट्टी करून आणलाय. मला जास्त नाही लागला. अहो, बाईसाहेब त्यांना विश्रांतीची गरज आहे असं डॉक्टरांनीच सांगितलं. तेव्हा यांना थोडा वेळ आराम करू द्या. तुमचं नाव नाही सांगितलं. माझं नाव मोहन. मोहन काय हे तू पाहुण्याचा आदरात जगत मला घेऊन आले. अहो पण मी कशाला घाबरू? तुम्ही माझे मित्र आहात ना. मग थोडी विश्रांती घ्या बघू. विश्रांती नको. तुम्ही माझ्या पतीला एवढं सुखरूप घेऊन आलात. बरी हो मी तुमची. उपकार कसे विसरू मी तुमचे. बाईसाहेब उपकाराची भाषा करून मला लाजवण्याचा प्रयत्न करू नका. अहो मी फक्त माझं कर्तव्य केलंय. या उपकार ते कसले? आपण ओळख देखील नसताना तुम्ही अशा वाजता त्यांना डॉक्टरकडे नेलं. आवडलं. घरी आणून सोडलं. म्हणजे कमी उपकार झाले का? हे उपकार झाले म्हणून तुझे माझे उपकार. बाईसाहेब उपकाराची भाषा नंतर करा. आधी यांना आतमध्ये नेऊन औषधं द्या आणि झोपायला सांगा. ठीक आहे. तुम्ही शांत व्हा. माय धया या यांका बरं आहे. माझ्या सांगता राहायचं दारू ना प्यायची. स्वतः आपला तारा ठेवून येतात. बाईसाहेब मिस्टरांची काळजी घ्या. येतो मी. हो थांबा ना. चहा घेऊन जा. तू क्या? अरे अहो, कशाला? हो असू दे. हा ताई साहेब काय होता? अरे यांच्यासाठी चहा घेऊन ये. आता आणतो. तुम्ही जर भेटला नसता तर त्यांची काय अवस्था झाली असते देव जाणे. कदाचित काय हिंमत आहे कोकणाची जयंताच्या अंगाला हात लावायची? बाईसाहेब अहो इथे कुणाची दादागिरी चालणार नाही. इथे या मोहन दादाचं साम्राज्य आहे. अहो बाईसाहेब कसला एवढा विचार करताय? नाही नाही कसला नाही. नाही, मी विचार करत होते की तुम्ही तुमचं नाव काय सांगितलं? माझं नाव मोहन दादा. पण दादा हो मोहन दादा. का चांगलं नाही वाटलं नाव? पण मला तर माझं नाव खूप आवडलंय. मोहन दादा. पण माझं नाव अनिता. तुमचं नाव अनिता? मग तुमचं माहेर? माझं माहेर ठाण्याचं. काय सांगू तुम्हाला माझी ताई बघितली. लहानपणीच मी माझ्या आई वडिलांना आणि भावाला अंतरले. माझं सांभाळ जेव्हापासून माझ्या मामा मामीनीच केलं. लग्नही मामांनीच लावून दिलं. पण मी ते सुखाले. तुमची ओळख देखील नसताना तुम्ही. अहो यात काय विषय? अहो मी पण एक माणूसच आहे ना. आणि माणूस म्हणजे काय हो? जो माणसाशी माणसाप्रमाणे वागतो तो माणूस. नाहीतर माणूस आणि पशु फरक तो काय? या वाटे एकदम जाग बोला. घ्या चहा घ्या. घ्या ना, चहा घ्या. बसा. तुम्ही काय म्हणालात मगाशी? माणूस माणूस आणि पशु फरक तो काय? ते सगळं ठीक आहे हो. पण तुमच्याकडे बघून
असं वाटतं की बघा, तुम्ही जे समजता किंवा तुम्हाला जे वाटतं तसं मी मुळीच नाही. आजपर्यंत कोणत्याही गोरगरिबाला मी फसवलेलं नाही किंवा कोणत्याही बाईच्या वाटेला मी गेलेलो नाही. अहो, तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. मी तुम्हाला वचन देतो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर कोणताही प्रसंग येईल त्या त्यावेळी त्या प्रसंगातून तुम्हाला सावरण्यासाठी मी धावत येईल. विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही कशाला उगाच आमच्यासाठी तुमचा जीव धोक्यात घालताय? ठीक आहे, जशी तुमची इच्छा. येतो मी. बरं, चहा दिल्याबद्दल आभारी आहे तुमचा. आमचे आभार कसले? पाहुण्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्यच आहे. पण तुम्ही थांबा ना थोडा वेळ. नको नको, मी मला बाहेर जायचं आहे. बाहेर म्हणजे? बाहेर या जगाच्या पाठीवर कुठेही जिकडे मार्ग दिसेल तिकडे. आता हे विश्वात जणू माझं घर बनलंय. ना कुणी नातेवाईक, ना कुणी सगळे सोयरे. अहो, रक्ताच्या नात्याचा कुणीच नाही माझा. हे विश्वाची माझे घर. म्हणजे तुम्हाला भाऊ बहीण, आई बहीण, आई बाबा? आई वडील कशाला उगाच त्यांची आठवण काढली. ते जर या जगात असते तर माझ्यावर असा दुर्दैवी प्रसंग हा आला असता. माझ्यावर अशी बाहेर भटकत राहण्याची वेळ का आली असती. म्हणजे तुम्ही एकटेच राहता? तुम्ही माझ्यासाठी दुर्दैवी आहात. तरी सुद्धा तुम्ही जे माझ्यावर उपकार केले ना, ते मी नाही जन्मभर फेडू शकणार. उपकाराची भाषा कशाला करते. मी जर काही तुम्हाला मदत केली तर तितकंच पुण्य पडेल माझ्या पदरात. येतो मी. अहो थांबा ना. नाही म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तरी विचारू. तुमचे आई बाबा तुम्हाला केव्हा सोडून गेले? लहानपणी या जगात एकटाच आहे मी. मला जर कुणाचा आधार असता तर मी असा वाईट मार्गाचा अवलंब करायला लागलो नसतो. हा मोहन भाई बनला नसता. अवधी सुद्धा एका खानदानी घराण्यातला आहे. पण माझं दुर्दैव आलं आणि मी गुंड बनलो. अहो, नाही नाही गुंड नाही. मी तुम्हाला तसं मुळीच म्हणणार नाही. का तुम्ही असे अपशब्द वापरता? ते का वाटतं उगाच स्वतःला वाईट म्हणून घ्यावं? अहो, तुम्हाला ते कळणारही नाही आणि सांगून उपयोगी होणार नाही. तरी सुद्धा मला तुमची सत्य परिस्थिती कळलीच पाहिजे. का? नाही, ते मला काही माहित नाही. म्हणजे तुमची कर्मकहाणी माझ्यासारखीच आहे. असेलही कदाचित. ठीक आहे, मग आता तुमची सविस्तर कहाणी सांगितल्याशिवाय मी सुद्धा माझी खरी कर्मकहाणी सांगणार नाही. हवं तर ही एक अट आहे असं समजा. मग ऐका. जवळजवळ 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस मी होते फक्त 2 वर्षाची. नीटचं काही आठवत नाही मला, पण समजू लागलं त्यावेळेस मामीच्या तोंडून ऐकलेली सगळी कथा. तेवढंच आजपर्यंत माझ्या हृदयात राहिलं आणि तोच ज्वालामुखी माझ्या मस्तकात धुवा. आपल्या 2 चिमुकल्या लगेच तीर्थयात्रेला निघाले होते. त्यावेळेस मी होते 2 वर्षात आणि भाऊ होता 4 वर्षात. आमचे मामा मामी सुद्धा आमच्या सोबत होते. तीर्थयात्रा आठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. रात्रीची वेळ होती. त्याच रात्री काळाने आम्हाला ग्रासलं. घाटात आमच्या गाडीचा अपघात झाला. सगळ्या प्रवाशांना जबरदस्त मार लागला होता आणि त्यात आमचे आई वडील मात्र जागच्या जागी घातला.
कधी कोणाला चुकत नाही. काही दिवसांनी मी माझ्या भावाला सुद्धा अंतर बाबाच्या भीतीने त्याने सुद्धा घर सोडलं. आम्ही होती तोपर्यंत मी सुखात होते. पण काही वर्षापूर्वी बाबाने सुद्धा हे घर सोडून निघून गेले. माझं असं या जगात कोणीच नाही. एक भाऊ होता. कुठे असं होतं तर कधी माझी भेट झाली तर मी कसे ओळखेन त्याला, कशी ओळखेन. आई फक्त त्याला मला ताई अगं मीच तो मान्या. आणि तू दुसरी तिसरी कुणी नसून माझी ताई आहेस ताई. ताई या जगात देव नक्की आहे. आपल्या या पंढरीनाथानं तुझी हात ऐकली आणि तुझा भाऊ तुला परत भेटला. माझी ताई मला परत भेटले. अजूनही माझ्याबद्दल शंका येते. ताई ताई तुझी शपथ, खरंच मी तुझा भाऊ मान्या उर्फ मोहन. आई वडिलांना ओळखायला ते आहेत का या जगात? आपल्या आई वडिलांची ओळख पटायला आपल्याकडे काही पुरावा तरी आहे का ताई? पांडुरंगा तुझे फार उपकार झाले. माझी ताई मला भेटली. आई बाबांचा फोटो जीवाच्या पलीकडे जपून ठेवला होता मी. हेच आपले आई बाबा. आईच्या बाजूला तू उभे आहे आणि बाबांच्या बाजूला मी सुद्धा. माझ्याकडे बघून हसणार ताई. आठवतो तुला तो दिवस. तू लहान होते, मला नीटच आठवत नाही ग. पण कोणत्या तरी कारणानं मामानं मला खूप मारलं होतं. 2 दिवस तर रुपाने ठेवलं होतं. पण तू सांगलं का ताई, अगं माझ्या अंगावर धड कपडे नव्हते, पुस्तकं होती ती पण फाटकी तुटकी. अशा परिस्थितीत मला शाळेत जायला लाज वाटायची. पण हे सारं सांगणार कुणाला?
शेवटी घडायचं तेच घडलं. ज्या दिवशी मी घरातून बाहेर पडलो तो निश्चय करूनच परत मामाला तोंड दाखवायचं नाही म्हणून 2 दिवस तर रस्त्याच्या फुटपाथवर लपून छपून राहिलो. कुणी काही दिलं तर खायचं, नाही तर पाणी पिऊन तिथंच झोपायचं. काही दिवसात काही पोरांची दोस्ती जमली. त्या पोरांबरोबर मी रिक्षा टॅक्सी साथ करून स्वतःच्या कमाईवर जगू लागलो. जवळच मीटर बॉसचा अड्डा होता, तिथं मी काम करू लागलो. बॉस सुद्धा चांगला माणूस होता. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यानं माझा सांभाळ केला. हळूहळू त्याचे सर्व व्यवहार मी स्वतः सांभाळू लागलो. आणि म्हणूनच लोक मला मन्या दादा म्हणून ओळखू लागले. आई, कधी परत नोकरी लागणार? कधी कसा ठेवते राजात? त्याला तर नवीन दोस्त सापडलंय देव्या दादा. काय तर म्हणे नवीन नाटक चालू केले. इथे माझ्या नोकरीचं काय झालं ते बघा पहिले. नाटक करता. हा. कसला एवढा विचार करताय? नका एवढा विचार करू. कशाला चिंता करताय तुम्ही? हे काय छान आहे घेतला आधी चहा द्या. चिंता नका करू. त्यापेक्षा आपल्या त्या पंढरीला तसं भावा करा. कसला एवढा विचार करताय सांगा बघू. काही नाही असंच आपलं. तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय हे आलंय माझ्या लक्षात. आपल्याला जरा सांगा बघू. अगं कसं सांगू तुला अनिका? माझ्या डोक्याला मार लागले ना तेव्हापासून मी असंच होते बघ. अगं सारखं खणकते नुसतं. समजलं ना आता? त्या दिवशी जर तुम्ही दारू प्यायली नसती तर याचं सगळं घडलं असतं ना. बरं माझा दादा त्या दिवशी देवाचा भेटला म्हणून त्याची तर काय झालं असतं देव जाणे. तुला म्हणते वाईट मित्रांची संगत बरी नसते. अहो तुमच्यासारख्या सभ्य माणसाने दारू प्यायली तर काय म्हणते ना समोर बसलेले लोक. जरा विचार करा. बाबासाहेब साठ्यांचे पुत्र आहात तुम्ही. काय वाटेल त्यांच्या जीवाला? काय वाटेल आपल्या आईच्या आपल्याला? जास्त बडबड करू नकोस तू. काय करावं काय करू नये, काय खावं काय प्यावं या दिवशी तुला काय करायचं? बरं ते जाऊ दे. ते दादाचं काय म्हणत होतीस? त्या दिवशी तो तुम्हाला घेऊन आला होता ना. कोण? मोहन? हा मोहन तो माझा मोठा सख्खा भाऊ. कोण तुझा सख्खा भाऊ? बोल. त्या दिवशी त्याची कर्मकांडी ऐकून त्याची माझी ओळख पटली. चांगला होतो. तुम्ही चांगले वागा. तो चांगलाच आहे त्याच्या घरी या. त्याचं त्यानं स्वतःचा विचार करावा म्हणून म्हणतो. दुसऱ्याच्या वैयक्तिक भानगडीत नाक उपसण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे मी कोणीच नाही ना तुमची. तू माझ्या लग्नाची बायकोचं चांगलं माहिती आहे मला. पण बाईनं बाईसारखं राहावं या माताचा मी. समजलीस? आपण दारू पिल्याने माणसाची अधोगतीच होते, प्रगती होत नाही. एवढं कळलं. मोठ्यासारखं काय बोलतेस ग? दारू पिल्याने माणसाच्या अधोगती कोणी सांगतं तुला? अहो यापूर्वी तुम्हाला दारूचा वास सुद्धा सहन होत नव्हता. गेले कित्येक दिवस बघते दारू प्यायल्याशिवाय तुमचा एक दिवसही जात नाही. आता सांगितलं ना तू तुझा विचार कर, मी माझा पाहून घेईन. एक गोष्ट लक्षात ठेव. माझा विचार दुसऱ्या कोणी करणं एवढी या जयंताची अजून लाचारी आलेली नाही. तशीच वेळ जर माझ्यावर राहील ना
तर जयंत या जगाचा कायमचा निरोप येईल. लाचारून पुढे हात पसरणार नाही. ठीक आहे मग एकच सांगते, प्रत्येक माणूस हा स्वतःच्या कर्मानेच मरत असतो. कारण मरण कधी कोणाला चुकलं नाही आणि ते कधी टाळता येत नाही. माणसाने मरावं पण लाचार होऊ नाही. ए दारू पिऊन जर माणसं मेली असती ना तर दारू ही चीज जगातून नष्ट झाली असती. सगळा सारा वेड्यांचा बाजार. मला कसं कळत नाही तेच मला समजत नाही. दारूच्या आहारी गेल्यामुळे कितीतरी लोक आज अल्पायुष्यातून त्या जगातून निघून गेले. एकेकाचे तर संसार उद्ध्वस्त झाले हो. सामान चालू. जाणाऱ्याला काहीच नाही हो त्याचं. पण त्याच्या मागे असलेली त्याची लहान लहान निष्पाप मुलं, अहो त्याची बायको, अहो काय करायचं त्यांनी? कुणी विचार करायचा त्यांचा? म्हणून म्हणते पाया पडते दारू नका पिऊ. अगं पण मी दारू प्यायला पण तुझं काही नुकसान तर झालं नाही ना? उपाशी तर नाही ना तू घरात? हे बघ अनिता, सांगून ठेवतो तुला, तू तुझ्या मानाने राहा. आपल्याला विरोध केलेला अजिबात आवडत नाही. म्हणजे तुम्हाला जाब विचारण्याचा अधिकार मला या घरात नाही. हे बाई जास्त बडबड करू नका. आणि तुझं ऐकून घ्या, तुझ्या बापाचा नोकर नाही मी. हे बघा, तुम्हाला मला काय बोलायचं ते बोला, माझ्या बापात बोलण्याचं कारण नाही. एवढा राग येत असेल ना तर यापुढे माझ्या बाबतीत कोणती चौकशी करण्याचा काही एक अधिकार नाहीये. राहायचं असेल तर आणि चाल तेव्हा मी. काय म्हणाला? मला मला बाहेर जाऊन सांगताय. रडण्याची नाटकं बंद कर. मला चांगलं ठाऊक आहे, स्त्री जात ही मोठी लबाड जात असते. आणि तुझ्या आतल्या संगणकाला मी फसणार नाही. समजलीस का? हा? म्हणून दाखवते. ठीक आहे, चुकलं माझं, माफ करा. अहो, जागा सगळं विसरा. चला जेवून घ्या. मला भूक नाही. तुझं जेवून घेत. अहो, चला ना, असं काय करता? तुला सांगितलं ना मला भूक नाही ते. अहो, असं काय त्याचं ऐका ना माझं. कसं समजायचं यांना? मला तर काहीच कळत नाही. जयंता वहिनी, कोण? शांभाऊची तुम्ही? अहो, आज कसं काय येणं केलं आणि आमची कशी आठवण झाली हो? अहो वहिनी, हे काय तुमचं विचारणं झालं? बरं, ते सगळं राहू द्या. मला सांगा, तुमच्या आईची तब्येत कशी आहे? आईची तब्येत एकदम ठीक आहे, अगदी ठणठणीत आहे. अहो ही जयंताची पुण्य आहे. तुमचं कसं चाललंय? मी एकदम मजेत आहे. बरं, तुम्हाला एक आनंदाची बातमी. आनंदाची बातमी? अहो मला नोकरी लागली. अरे वा, काय सांगता काय? हो, पण कुठे मिळाली नोकरी? JSW इस्पात. वहिनी, पगार पाणी वगैरे एकदम मस्त आहे. पण त्या आयला ड्युटी 8 तास. अहो, ती सगळ्यांनाच करायला लागते. आम्ही कधी नोकरी केली नाही ना याच्या अगोदर. मग आत्ता करा. ठीक आहे, करायलाच पाहिजे. नशिबाना तुम्ही भावचे. अहो वहिनी, असं बोलून मला लाजू नका. हे घ्या, हो, पहिले पेढे घ्या, पेढे घ्या. नंतर खाते. नाही नाही नाही, पेढे घ्या. खाते नंतर. हे ठेव. कोण गोड करा पहिले. हॅलो. वहिनी, नशिबात असताना तेच घडतं. विधी लिखित कधी चुकलंय का? हे सर्व जयंताची पुण्य आहे. माझं काही नाही. बरं ते जाऊ द्या. बोला. जयंत कुठे आहे? आहेत आत, झोपले. तब्येत बरी नाहीये त्यांची. वहिनी, चिंता करायचं मुळीच कारण नाही. मी तुम्हाला वचन देतो, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील. अहो जयंताने माझ्यासाठी काही कमी केले का? अहो या उपकाराची परतफेड या जन्मात मला करायलाच पाहिजे. अहो, असं नका बोलू भाऊजी. त्यापेक्षा एक काम करा, हाक मारून बोलवा त्यांना. मी जेवले नाही, 2 गेले. काय जेवलं नाही? नाही. मग मी हाक नाही मारत, त्याला जातो आणि घेऊनच येतो. बरं. जयंता, रे जयंता, जयंता. तुक्या, अरे तुक्या बाहेर आहे. हा आले. अरे हो, आणि येताना पिशवी घेऊन ये रे. हा आले. ये लवकर ये. मला काही काय काम आहे? पिशवी आलं पिशवी आणि दिसली. मग खांद्यावरच. काय? हे बघ, श्यामभाऊचे आले तर चहासाठी दूध आण आणि बाजारातून थोडीफार भाजी पण आण. एवढंच ना जातो. जाता येईल. हो पण पैशांचं काय? अरे हो, पैसे द्यायचे ना तुला. हा मग पैशाशिवाय काय येतं? कोण उधारी जात नाही. काय रे, मी तुला त्या दिवशी
500 रुपये दिले होते. काय केलेस? 500 हो, फक्त एक डझन अंडी काढलीस. हे संपले. अरे असं कसे संपले लगेच? एक डझन अंडी काढली फक्त. ते असं चेक कर. बघ 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 बघ. आहे, आहे. आहेत ना? आहेत ना बघा. त्यातच दूध आणि पण. आणि लवकर ये. हो. काय आहे, यांचा पैसा तर तेवढा बरोबर लक्षात त्याचा. काय बोललास? काय ना हो, येते लवकर. त्याच्याकडून ना पैशांचा हिशोब वेळच्या वेळी ठेवायला हवा. बापरे, याने काहीतरी गॅसवर ठेवलं. करपलं वाटतं. देवा, कसा रे असा हा वेगळा? कशाला घाबरतो तू? काय विचार नाही करायचं, सगळं ठीक होईल. अरे खूप बस आहे. मला सांग, कशी तब्येत आहे? ठीक. आईची तब्येत? आईची तब्येत पण एकदम ठीक आहे, मजेत आहे. सारखी आठवण काढत असते तुझी. हो. जयंत आपल्या घरी आला नाही, काय रागवला की काय? अरे मी कसला रागवतोय? हे बघ, माझ्या डोक्याला मार लागलाय ना, तेव्हापासून सारखाच होतोय बघ. आता माझ्या दैवाचे घोर मला भोगलेच पाहिजे, दुसरं काय? अरे ही कोकणची माणसं. कुठे गेलो होतास? अहो साहेबांनो, बाजारात गेलो होतो भाजी आणायला. ठीक आहे, घरात दूध आहे आपल्या, ते पण घेऊन आलोय. बरं झालं. मग काम कर, आमच्या दोघांसाठी फक्त चहा घेऊन ये. एवढंच ना, हात बनवतो. श्याम, मी काय म्हणत होतो, अरे 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 तुला काय होतं, काय होतं? काय चक्कर आलं होतं काय? अरे अरे जाऊ दे, काय घाबरू नको, सांगा. श्याम, अरे पहिले पाणी पी. अरे पाणी पी, पाणी पी, पाणी पी. काय टेन्शन घेऊ नको. होईल होईल, आपण दवाखान्यात जाऊ. कसा काय? अरे श्याम, हा, मी बोल. चक्कर. अरे थांबा फक्त. वहिनी, ओ वहिनी. अहो, काय झालं शांभू? आणि काय चक्कर आलं का वाटतं? काय झालं? आपण दवाखान्यात जाऊया. मी पैसे थांब, थांब, काय देतो. झालं? पैसे नका आणू. आहेत पैसे माझ्याकडे. चल, 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 दवाखान्यात जाऊ. आईला इलाज. अरे काय अरे, पैसे? तुम्ही हॉस्पिटलला जाताना घेऊन घरी काळजी घे. चहा राहून दे म्हणते. श्याम, मी येऊ का? नको, नको, नको. आम्ही जाऊन येतो. काय चाललंय तेच मात्र समजत नाही. शेवटी काय म्हणताय? चहामध्ये इम्युनिटी वाढते. अरे इथं तर कुणीच नाही. मग एवढा आवाजच नाही होता. अरे घर आहे की स्मशान? कुणीच नाही घरात. गेले कुठे सगळे? तुक्या, अरे तुक्या. हा इथं आहे. काय म्हणता साहेबांनी? काय रे, घरात कुणीच नाही, गेले कुठे सगळे? अहो जयंत साहेबांची तब्येत ठीक नाही, तो त्यातनी त्यांचे मित्र शामराव आणि अनिता ताई दवाखान्यात घेऊन गेलेस. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येत आहे. बरोबर आहे. म्हणजे मगाशी जो आवाज आला तो हाच होता म्हणत. जयंताची तब्येत बरी नाही, पण मला मात्र पुढे सांगितलं नाही. काय करणार? हे लगभग. बस 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 इथं बस. आपण केव्हा ना आजोबा? अगं आता चालू का? पण घरात कोणीच नाही. का कुठे गेले सगळे? अगं तुझ्या मामाची तब्येत बरी नाही ना, म्हणून तुझ्या मामाला दवाखान्यात घेऊन गेली मामी, असं चुक्याला सांगितलं मला. बर. पण तू आधीच तरी बरे झालं म्हणा. बरं आता मी काय म्हणतोय ते नीट लक्ष देऊन आहे. तुझी परीक्षा जवळ आली बरोबर? मग आता तू आलीस ना, आतमध्ये जा, हातपाय धु आणि अभ्यास करीत बस. हा चा लवकर जा. काय गा, हा? काय सांगितलं तुला? काय? हातपाय धु आणि अभ्यास करीत बस. काही पैसे घाणेडी कुठली. जा आतमध्ये जा आणि अभ्यास, पहिला हातपाय धु जा आणि अभ्यास कर जा.
नको आजोबा नुसते बसून पण नाही देत अगं नको काय, परीक्षा जवळ आली आहे. उठ 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 उठ. आळशी कुठली ना, जरा वेळ पण नाही बसून हातपाय धु. हिरा, हा? इकडे 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 ये इकडे. आता काय तिथे आठव तिथं. काय हो आजोबा अरे काय घाणेरडी कुठली, असे पाहिजे तुला. असं काय आजोबा शी, मी चालले अभ्यासाला घाणेरडी कुठली, वेडी रे वेडी. इकडे 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 इकडे. ठीक आहे आठव. आता काय इकडे. मी काय म्हणतोय, तुझी परीक्षा जवळ आली आहे ना, हो अभ्यास करतेस ना वेळेवर हो नक्की. हो मग एक कविता म्हणून दाखव बघू मला. आता हो आता एक छान अशी कविता म्हणून दाखव. मला तर कोणतीच कविता येत नाही कुठली येत असेल ती म्हण, पण म्हण. जाऊन दे आजोबांना कधी करणार आहे आजोबा म्हणते हा कविता बोल बोल. लग बघ सासूबाई बघ बघ सुनबाई आली नांदायला चुली कशी ठेवली रांधायला चुली कशी ठेवली रांधायला ला 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 जाऊबाई रुसली कोपऱ्यात बसली नणंद बघते निंदायला येऊ कशी कशी मी नांदायला आजोबा आवडली कविता वा 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 वा. अगं काय कविता आहे. वा. अगं कविता असावी ना तर अशी. वा वा आवडली मला. आजोबांना तर कळलंच नाही इकडे इकडे इकडे. जाऊ द्या. काय नाही ते बॅग ठेवायला सांगताय काय ग, ही कविता आहे. अगं सिरियल मधली गाणं म्हणतेस आणि मला कविता म्हणून सांगतेस. नाही, तुला वाटलं का मला काय कळत नाही म्हणून. हे बघ मी सुद्धा सिरियल बघतो, समजलीस. वेळी कुठली जा अभ्यास कर. जा जा अभ्यास कर. सगळं कळतं येऊ कशी तशी मी नांदायला ना. पण रागू नका ना आजोबा माझे हा लाडके हा मस्त मारत होता. वेळी कुठले जा काय बनवू चहा घ्या. हा, भाऊ ये बघा, जयंत साहेब आले. अरे ये ये जयंत बस. कसं काय वाटतंय तुला, तब्येत बरी आहे ना तुझी. बरं वाटतंय. हा डॉक्टरने इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या. दिल्यात ना. हे बघ डॉक्टरनी दिलेली दवा तेवढी वेळच्या वेळी घे म्हणजे झाला. काही घाबरण्याचं कारण नाही. हा गोळ्या तेवढ्या वेळच्या वेळी घे. हा ठीक आहे, हा पाणी घे. बाबा डॉक्टर म्हणाले की हे वेळेवर जेवत नाही ना म्हणून यांना हा त्रास झाला. काय रे मूर्खा, तुला वेळेवर जेवता येत नाही. तू लहान आहेस का, अरे एवढा मोठा घोडा झालास, तुला वेळेवर जेवता येत नाही. मूर्खा कुठला बस. हो हे बघ वेळेवर जेवण करायचं. बाई मी जरा सदू काकांकडे जाऊन येतो, बरेच दिवस नाही गेलो आणि येताना पेपर पण घेऊन येतो. काय बोलतोय. हा हे बघ त्याला वेळच्या वेळी जेवण द्यायचं काय न चुकता. हे बघ आताच गोळ्या घेतल्या, त्याला अगोदर काहीतरी खायला दे. हो बाबा देते. आणि लाड करायचं नाही, वेळच्या वेळी जेवण द्यायचं. हो बाबा. मूर्खा कुठला वेळच्या वेळी जेवण द्यायला. तुम्हाला सांगते नाही जेवत तर. हा मला सांग बघतो मग. गेले बाबा गेले. हो, का हो? काय कर माझ्या विरुद्ध बाबांवर वकिली करून काय भेटलं तुला. हा? ए आता का गप्प बसलीस, वाचा गेली का काय तुझ्या. हो मी मामांची जवळ हे सगळं बोलले ते मायेपोटी प्रेमापोटी. पण एवढंही तुम्हाला कळू नये नकोलाची बाई. मला मूर्ख समजू नकोस. मी आता लहान नाही राहिलो. गोळ्याने दूध पाजण्याचा प्रयत्न करू नकोस, समजलीस का. चूक झाली माफ करा पण जाऊ द्या ना सगळं. चला आता गोळी खाते जेवून घ्या. चला ए नुसतं जेवायचं, तुझं मन नको जेवायला. अहो, चला थोडंसं खाऊन घ्या असं नाही करता. नको सांगितलं ना. अहो, चला ना तयारच असेल तू त्याने बनवलं असेल. चला ए, मला तर शांत राहते जरा. असं काय करता. चला ना आता वहिनी हो वहिनी. अहो, काय झालं भाऊजी तुम्हाला. हो वहिनी तुम्ही आजचा पेपर बघितलात का. बघा तुमचा
तुझा भाऊ उर्फ मान्याबाई निर्दोष सुटलाय. काय म्हणतोस? अरे पण पोलीस स्टेशनला ए, तुझी आई तर नाही ना? आईला काही झालं नाही. मग मग तुम्ही आई म्हणत असता, आई आई ठीक आहे. मग काय झालं? वहिनी अरे बोल ना. वहिनी बोला ना. मला पोलिस घेऊन गेले. काय? हो दादा, अरे वहिनी आदिता रडू नको. आदिता वहिनी आणि काही चूक नसताना पोलिसांनी कट असून त्याला माझ्या समोरून नेलं. तो एवढा म्हणाला ताईला माझ्या निरोप दे, मी लवकर घरी येतो म्हणून. वहिनी, मी क्षणाचा विलंब न लावता हा निरोप घेऊन इथपर्यंत आलो. अरे देवा, अरे काय चुका काय केलंय मी? पांडुरंगा, अरे अरे काय वाढून का ठेवलंयस तू माझ्या ताटात? दुःख दुःख, अरे दुःख. नकोस. वहिनी चिंता करू नका. मला खात्री आहे माझ्या निर्दोष सुटेल म्हणून. तो लवकर परत तुम्हाला भेटायला येईल. जयंता चिंता नको करू. ते लवकर तू चल येतो मी. नाही, माझा दादा, माझा दादा सुरू माझं नाव. माझा दादा, हे बघ, घडणारं कधी टळत नाही. त्याच्यासाठी मार्ग काढू आपण. आजा धर्मा होईल की अरे हा कटकट्या परत दिला वाटतं. कटकट कटकट तू मने बोली हो, नाही मी तुमचा नाही बोललो. नाही 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 तू मनेच बोली. अहो, ऐकन बस, मी तुमचा नाही बोललो. तू मने नाही बोलली. अहो नाही बोललो तुमचा. मग सारी छे. अहो सारी पण नाही बोललो. तू साडी पण नाही बोलली. नाही हो, मग ठीक छे. शेट्टी बोला, तुमचं काय काम होतं? अरे बाबासाहेब धर्माचे बाबासाहेब बाहेर गेलेत. बाबासाहेब बाहेर जायचे. हो, जयंत धर्माचे जयनंद बाई ते पण बाहेर गेले. जयंत भाई पण बाहेर जायचे. हो, अरे मग घर माग कोणचे? मी आहे ना. तू मारा पैसा तू द्यायचे. अरे बाबा नाही नाही, नाही नाही. नाही ना अरे इथं माझाच पगार होत नाही तर तुझा पैसा कुठून देणार? नाही ना. अरे मग घर मग विचार कोण कोणचे? हा, आणि का ताई आहे त्यासनी बोलावू का? आहे ना. हो. ठीक आहे बोलवान कधी. ताई साहेब, हो ताई साहेब, पहिला 5,000 रुपये लेल्या. काय? हाँ पूरा 5,000. त्यावरती पैसा लेण्याचे त्यावरती मारा पैसा हवेला नक्की काय बाजमा पटकत नको. अहो, काय सांगता का शेटजी? त्यांनी तुमच्याकडून 5,000 रुपये घेतले. म्हणजे आम्ही काय खोटा बोलते? अहो तसं नाही शेटजी, नाही म्हणजे त्यांनी पैसे घेतले पण मला असं काय बोलत नाही होते. तमे खबर नती मने खबर थी. त्याने पैसा लिया तारे बे माणूस का साथमा. एक आयुष्यात तग्या था तग्या राजा आपले करे आणि दुसरा एक बेवडा था. हाँ ये खबर તમારા ઘરવાળા તમે કેમ કરવાનું નથી? अहो, जाऊ दे ना शेटजी, आजकाल त्यांची तब्येत ठीक नसते त्यामुळे घेतले असेल टेन्शनमुळे कदाचित. काय बोलला તમારા ઘરવાળા हमारे पास से 5,000 रुपये ले लिया. अहो शेटजी शांती. हाँ. अहो त्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले की नाही हे मी त्यांना विचारून. विचारतो म्हणजे 5,000 रुपये ले लिया आणि तुम्ही आम्हाला खोटा ठरवते. अहो तसं नाही, मी त्यांना विचारून 2-4 दिवसात करते परत. पण आता जा तुम्ही. काय तुम्ही आम्हाला जायला सांगते? 5,000 रुपये ले लिया आणि तुम्ही आम्हाला जायला सांगते म्हणजे? अहो शेटजी मी करते तुमचे पैसे परत.
तुम्ही वापिस करणार ना? हो मी पैसे देते तुमचे. ठीक आहे. आम्ही आवेच आणि तवे लोक म्हणे रंगराव पेचे, रंगराव उर्फ रंग्या वारवड आणि तवे आम्ही मारवाडी लोक एक वखत चमडी दे, दमडी दमडी कवाबी सोडेल काय बोलले आम्ही? जय श्री कृष्ण. हो देणार. मग त्याने केलं नाही खायला. स्वतःच मी सांगतोय. काय करणे. अहो परमेश्वराच्या इच्छेपुढं आपलं काही चालत नाही. करता कविता तोच एक जगत नाही. पण मला हेच समजत नाही, जयंतासारख्या देव माणसाने दारू प्यावी म्हणून निवडत. कसं सांगू तुला साधा, अरे त्या दिवशी तर तू एवढा दारू प्यायला होता, एवढा दारू प्यायला होता ना, रस्त्याच्या कडेला एका जागरावर जाऊन पडला. त्यामुळे खूप मार लावला होता त्याच्या डोक्यात. बापरे, काय म्हणतोस काय? पण तब्येत कशी जयंताची? बरा आहे ना तो? असा बरा आहे रे, पण नोकरी गेल्यामुळे विचार करीत बसला ना की त्याला खूप टेन्शन आहे. आणि टेन्शन जमलं तिलांचा मात्र तो तिरस्कार आहे. तुला खूप वाईट वाटेल त्या पोरीचं, पण काय करणार. अहो वाईट वाटणं स्वाभाविक आहे. अहो किती झालं तरी नाक आहे तुमची. पण मी म्हणतोय एखाद्या चांगल्या डॉक्टरचे जाऊन चेक करून का घेत नाही तुम्ही? अरे सदा सर्वात जयंताचा मित्र श्याम आणि अनिता मला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले त्याला काही झालेलं नाही, फक्त वेळेवर जेवण करत नाही म्हणून थकवायचं, बाकी काही प्रॉब्लेम नाही. माझं तर डोकंच काम करत नाही. बरं आणि त्याकडे जाते का कामावर? जात नाही म्हणजे तिच्या एकटीच्या कमाईने सगळं चालायचं म्हणजे? काय करू सदा, अरे सांगावं असं वाटत नाही, पण आता कसं बोललात? अहो जे काही सांगायचं आहे ना ते आधी स्पष्टच सांग. अहो मी का कळता आहे का तुम्हाला? अरे बाबा पडता नाहीत म्हणून तर सांगतोय ना. आता हे बघ, अनिता आणि अनिताचा भाऊ मोहन हा बरं. यांची तब्बल 24 वर्षांनी भेट झाली. अरे बापरे, 24 वर्षाने? हो. आता एवढ्या वर्षात बहीण भावाची भेट झाल्यामुळं तिला खूप आनंद झाला होता रे. असं बोललात? होणार म्हणजे काय? होणारच. अहो, अरे सदा अगोदर नीट ऐकून घे नंतर बोल. आता मला सांग, एवढ्या वर्षात बहीण भावाची भेट झाल्यामुळं तिला खूप आनंद झाला होता, पण पुन्हा घडू नये तोच प्रकार घडलाय आणि त्याच्या भावाच्या बाबतीत. म्हणजे अरे कोणता काही गुन्हा नसता ना, पोलीस त्याला घेऊन गेले हे जेव्हा आणि त्याला समजलं ना तेव्हा खूप घाबरली ती. होणार म्हणजे काय? घाबरणार. एवढ्या वर्षाने बहीण भावाची भेट व्हावी म्हणजे अंगला मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. त्यातलाच हा प्रकार. अहो किती आनंद मिळतो ना तिला. अहो, पण एवढी ती घाबरणार. अरे सदा हे बघ, एवढं मोठं संकट येऊन सुद्धा अनिता न डगमगता तिळांच्या अभ्यासाची आणि तब्येतीची काळजी घेते. विषय सांग काय तर आमचा जयंत. पण मी म्हणतोय त्या निरागस मुलीचा जयंताला द्वेष का करतोय तेच कळत नाही मला. अरे काही नाही रे, नोकरी द्यावाचं टेन्शन आणि दारू सारख्या वाईट व्यसनामुळे ना दुसरं काही नाही. पण मी म्हणतो बाबासाहेब, जोपर्यंत दारूसारखा वाईट व्यसन सुटत नाही ना तोपर्यंत असं चालत आहे. तुम्ही काही काळजी करू नका. बरं येतो मी. बरं सॉरी सदा, अरे बोलण्याच्या नादात तुला मी चहाचं पण बोललो नाही. अरे निदान चहा तरी घेऊन जा. येतो नको. मला खूप उशीर आहे, मला खूप काम आहे. घरची लोक वाट बघत असतील. येतो मी. बघ सदा ये, तर असाच येत जा रे माझ्याकडे अजून मध्ये. अरे तेवढाच माझ्या मनाला प्रेम बोला. आणि का म्हणणं झालं जरूर येईल. ये तुम्ही निश्चिंत काही काळजी करू नका. काय करायचं बी तर कळवा मला. येतो मी. बर ये हा. भगवंता पांडुरंगा तुला
आज उशीर आहे का गं तुझा? आणि काय ग जेवलीस का? काय विचारते मी? बोल तरी. नाही मामी, अन्नावरची इच्छा सुटाले ग माझी. का ग? काय झालं? कोणी काही बोललं का? केवळ माझ्यामुळेच तुझ्यावर अन्याय होतोय आणि म्हणूनच विराट, अगं असं का बोलते मॅडम? काय झालं? मामी, मामा माझ्या वाईट शब्दांचा भडीमार करतात. त्यावेळी तू मात्र अस्वस्थ होते. ते केवळ माझ्यामुळेच. मामी, मी अनाथ आहे. तुझ्या असं दुःखीत चेहरा पाहिला ना, माझ्यामध्ये दुःखात खूप येतं. आणि मग मी अस्वस्थ होऊन तुझ्यापासून दूर निघून जाते. आता यावर एकच उपाय. उपाय? कोणता? तू वाईट तर वाटून खेळत नाहीस हे बघ की ना, तुला काय झालंय? तुझ्या मनात काय झालंय मला सांग. बोल ना. मला काही कळत नाही, मला काही सुचत नाही. बोल ना, काय झालं? मामी, मला त्या घरातून निघून जाण्याचं. किरण! अगं असं का बोलतेस किरण? अगं तुझ्या मला कंटाळी, तुझ्या मामीला कंटाळी. बोल ना. मामी, असं म्हणू नकोस गं. पण माझ्या इथून निघून जाण्यानं मामाला फार मोठं समाधान लाभणार आहे. नाही गं. हो मामी, असंच वाटतंय मला. नाही. म्हणजे तुला असं वाटतं की मी तुझ्यावरची माया करून प्रेम केलं. नाही मामी, मुळीच नाही मामी, पण अगं पण काय किरण? बोल ना, का असे वेडेवाकडे शब्द वापरतेस? बोल. मला तर काहीच कळत नाही, तू का अशी वागतेस? अजून मला असह्य होतंय. किरण, नाही सहन देवाने निर्माण केलेले आपण जगात कधी जगेल? तुला आपलं मन कठोर करावंच लागेल. विसरून जा मला मामी, विसरून जा. काय गं अशी बोलतेस तू? मामी, नाही गं, असं नाही बोलायचं गं. वाटलंच मला. घरात पाऊल टाकतात प्रेम हे चरणापाशी वाहताना दिसत आहे असं. आला का पण? हो आलो. अगं पण हिच्या करीत असलेली माया एक दिवशी व्यर्थ नाही गेली म्हणजे मिळवलं. अगं आपलं ते आपल्याने परक ते परक. कधी खाली नावाला पट्टा लावण्याची खबरदारी घे. मामा, तुमच्या नावाला मी कधीही बट्टा लावणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. मामा, अहो आई गेली, बाबाही गेले, त्यात माझा काय दोष? नियतीनं माझ्या ताटात काय वाटून ठेवलंय कुणास ठाऊक. पण माझी त्या विठ्ठलावर श्रद्धा आहे. हे आज तशी मातेरी पियान तशी शेती. इथे कुणी कुणाच्या रक्ताचा भरोसा द्यावा? काय म्हणाला? कुणी भरोसा द्यायचा? हो. आणि तोही रक्ताचा. मी देईन भरोसा. काय? कारण पुढचा भविष्यकाळ मात्र कोणाला उमगलेला नाही. हो ना, तो उमजत नाही म्हणून आतापासून सावध राहायला हवं. नाहीतर नाहीतर काय? बोला ना, नाहीतर काय? तुम्ही समजता त्याच्या जर उलट परिस्थिती झाली तर? हे मला उन्हा बोलण्याची हिंमत. मी तुम्हाला उलट नाही बोलत आहे, तर तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. तिच्या बाबतीत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. तिच्या बाबतीत माझा अंदाज कधीच चुकीचा ठरणार नाही. पण कारल्याच्या व्हिडिओ रोज साखर पाणी जरी खातलंस ना तरी त्यावर येणारी कारली कडूच. त्याला रसाळ फळांची चव कधीच येणार नाही. तुमच्या बोलण्याचा अर्थ कळतोय मला. कळतंय ना? मग झालं तर. मामा, हे तिकडे मामा, तुमच्या पवित्र पायाची शपथ घेऊन सांगते. तुमच्याशी नमक खराब तेवढाच होणार नाही. खाल्ल्या अन्नाची ओळख अजन्म ठेवीन मी. राहायला घालायला आणि तुझ्या शिक्षणावर 1000 रुपये खर्च करायला कोण आहेस तू आमची? कोण आहेस? सोडा तिला. मला विचारा हा प्रश्न, मी देईन त्याचं उत्तर. अगं तुझ्यात तुम्ही ऐकायचं म्हणून हिला असं म्हणालो. हो ना?
मग ऐका, ही मुलगी माझी भाची नसून माझ्या पोटची मुलगी असं समजून मी तिला उराशी धरलंय. कळलं? चल तिला, चल. चल ती नको रडपा, चल. शेवटी व्हायचं तेच झालं. अगं एक म्हणा म्हण, गारवा पुढे वाचलं गीता आणि गाढ म्हणतो कालचा गोंधळ बरा होता. अख्खं रामायण वाचून दाखवलं आणि त्यातला एखाद्याला प्रश्न विचारावा की रामाची सीता कोण, त्यातलाच हा प्रकार. आपण कशाला आपलं डोकं गरम करतोय? चला आपण आपल्या मित्रांकडे गेलेलं बरं. वहिनी वहिनी लवकर या ना. अहो काय झालं श्याम भाऊजी? तुम्ही वहिनी ओरडताय का? मी आजची बातमी बघितलीत का? तुमचा भाऊ मोहन उर्फ मन्या दादा निर्दोष सुटलाय बघा, फोटो देखील आलाय. अहो काय सांगताय काय? हो हो दादा निर्दोष सुटला? हो हो. अहो मग कुठे आहे तो? घेऊन आला त्याला? काही चिंता करू नका, आता थोड्याच वेळात येईल बघा तो भेटायला तुम्हाला. अहो, परमेश्वराने माझी हाक ऐकली. हो कधी डोळे भरून त्याला पाहते असं झालंय हो. येईल आता तो, येईल आता. बोलवा ना. मोहन दादा आला, आला, जिंदाबाद. वहिनी. मोहन आला. दादा जिंदाबाद. आला आला मोहन आला. ताई, आता माझी निर्दोष सुटका झाली. घाबरू नकोस ताई. आणि तुझी हाक देवाने ऐकली आणि तुझ्या दादाची सही सलामत निर्दोष सुटका झाली. ताई, ताई तुझ्यासाठी आजपासून हे सारं सोडून देणार. खरंच दादा, पण माझी शपथ आहे तुला, आजपासून मला सोडून कुठे जायचं नाही. आता मी म्हणते असले उद्योग कशासाठी? हे नसते उद्योग कशासाठी? ताई, ताई याचं उत्तर तुला एक ना एक दिवस नक्की मिळेल. मात्र त्या दिवशी हा मोहन एक सज्जन माणूस, समाज कार्यकर्ता, गोरगरिबांचा वाली बनत तुझ्या समोर उभा असेल. मग तर झालं. वहिनी मोहन दादा बरोबर बोलतोय. अरे दादा, असं जर झालं ना तर मी सगळ्यांना साखर वाटेल. तुझ्यासाठी मी माझे प्राणपणाला लावीन रे. तू सुधाराव म्हणून देवाला नवं सुद्धा बोले. त्याची आता काही गरज नाही. ताई, आजपासून मी सगळे वाईट धंदे बंद करण्याची शपथ घेत आहे. तुझ्या पायाची आणि दादा नको. शाबास मोहन शाबास. अरे असं घडलं ना तर दुधात साखर पडल्यासारखं होईल. त्यानं काय होईल, तुझ्या ताईला म्हणजे आमच्या वहिनीला देखील समाधान मिळेल. श्याम, अरे माझ्यावर विश्वास ठेव. यापुढे माझ्या हातून चूक होणार नाही याची मी काळजी घेईन. वहिनी मोहनला आज कुठेही पाठवू नका, हो त्याला इथेच आराम करू द्या. बरं. बरं मला कामावर जायला उशीर होतोय, मी येतो. हो काळजी घ्या, टेक केअर. चल येतो. ताई, अगदी गप्प काय आहे? बोलत का नाहीस माझ्याशी? रागावलीस का माझ्यावर? ताई, ताई तुझी शपथ, खरंच आजपासून मी हे सगळं सोडणार आहे. ताई, ताई तुला कळत कसं नाही? अगं मला माया लावणाऱ्या या जगात कुणीच भेटलं नव्हतं. म्हणूनच मी असा वाईट मार्गावर वाहत गेलो होतो. ताई, देवाची शपथ घेऊन सांगतो, तुझा हा दादा आजपासून एक सज्जन माणूस म्हणूनच जगेल. आजपासून मारामारी, दादागिरी असले सगळे वाईट धंदे बंद. मी हे सारं कशासाठी करत होतो हे माझं मलाच ठाऊक नाही. पण शेवटी तुझ्या भेटीनेच माझ्या मनातील वाईट विचार निघून गेले. ताई, ताई गेले 2 महिने मी तुझ्या आठवणीने बेजार झालो होतो. तुरुंगात मी कसे दिवस काढले ते माझे मलाच ठाऊक. रात्र झाली की तुझी मूर्ती डोळ्यांसमोर दिसायची. ताई, तुला सोडून आता मी कुठेही जाणार नाही. तू माझी ताई नसून आई आहे. ताई, उठ दादा, उठ दादा. अरे अरे झालं गेलं सारं विसरून जा आणि नव्या दिवसाची सुरुवात कर. कारण दुःखाची तरी ओलांडल्याशिवाय ना सुखाचा मार्ग दिसत नाही.
ताई तुझ्यामुळेच मला सुखाचा मार्ग दिसला. मला माफ कर. दादा उठ आधी इथून आणि इथे बस 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 इथे. शांत हो. तू क्या अरे तू क्या हा दादा बनव. काय शांत हो. म्हणता? शांत हो. काय अरे म्हणता? माझा दादा आलाय ना हा. तर जा जेवणाची तयारी कर. कशाला पाहिजे कसा? अरे नको ताई, त्यापेक्षा असं कर, मला एक कप चहाच दे. कारण जेवणाचं मी माझ्या मित्राला सांगून आलोय. तो माझी वाट पाहत असेल. थोडं ठीक आहे जा चहाच घेऊन ये. ठीक आहे सर. तर नको ना ताई. अगं माझा मित्र माझी बाहेर वाट पाहत असेल. पण गेला असतं मी जेवण. जर वेळेवर नाही गेलो ना तर खूप वाईट वाटेल बिचारायला. तुझी मर्जी मी काय बोलणार. आता चहा चहा घ्या. घे चहा घे. अरे आता चहा पण उभ्यानेच घेणार आहेस. बस घेतो. हा बस. मित्राची काळजी घ्या भेटीची काळजी नाही. ताई राग आला का माझा? नाही. अरे आता येऊ मी ताई. अरे पण ठीक आहे. अरे बघ पुन्हा असले उद्योग घाबरू नकोस ताई. आता जे नियतीच्या मनात असेल ना तेच घडेल माझ्या बाबतीत. चल येतो मी. सावकाश आहे. आणि हे बघ पुन्हा जेवायलाच आहे. हा आता किती काळजी करते. असू दे. तू निश्चिंत राहा. येतो मी. बाबाशा अरे ओ बाबाशा बाबाशा जैन भाई अरे ओ जैन भाई अरे આ ઘરમાં કોઈ છે કે નથી अरे माय बसा बसा. मी तुमच्यासाठी चहा आणतो. अरे चाय अरे तारा चाय गया खड्डेवा पहिला ये बता ઘરમાં કોઈ છે કે નથી बाबासाहेब बाहेर गेले तो. काय बाबाच्या बाहेर गई છે हो जयंता घરમાં છે जयंतभाई ते पण बाहेर गेले. अरे जयंता भी बाहेर गई છે हो अरे मग घરમાં कोण છે मी आहे ना मी. अरे तू कामचा નથી पहिले ये बोलो ઘરમાં કોઈ છે आणि काही तासनी बोलावू का? હા ઠીક છે બોલાવું છે ताई साहेब. हो ताई साहेब. काय करते रे. कटकट 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 तू म्हणे बोली हो ते तुमका नाही बोलली माका बोलली. हा. हो ताई काय साहेब. झालं? अहो, शेटजेले. यांना पण आत्ता द्यायचं होतं. काय बोला नाही, तुम्ही आत्ताच आलात ना. हा. बसा बसा शांती ठेवा. बसा बसा. अरे बघतोस काय जा चहा घेऊन ये. एवढेच ना आता आणतो चहा. अरे तारा चाय दे खड्डेवा चहा नको मग पाणी आणतात. पाणी आण. जा. अरे तारा पाणी पण दे खड्डेवा अरे नको दादा पाणी मला आण. मला आण जा माझ्यासाठी पाणी आणि जा कप घेऊन जा. जाताना. हा, काय करणे करू जा. अरे तू पण दे खड्डेवा शांती शांती. आणि ताबे शांती ठेवा. बोला काय झालं. आम्ही ઘરમાં આવ્યો हा બાબા સાહેબ અને જયંતની પૂછો તો તમારા છોકરો બહાર આવી ગઈ છે અને મને બોલી બાબા સાહેબ બહાર ગઈ છે अहो बरोबर आहे का शेठजी. या शेटजी पाणी घ्या. अरे तारा पाणी दे खड्डेवा आणि ताबे को दे दो मला माझ्यासाठी पाणी आण. हा या काय करतो ठेव पाणी ठेव जा. ते बसतात तापले यार. बरोबर आहे त्याचे शेठजी. मामांजी बाहेर गेले त्यांना जरा यायला उशीरच होईल. ये બધું જવા દે પહેલા મારા પૈસા કમાત કરો મારા સારા ને સારા પૈસા આપતા આપો शेठजी इतके दिवस थांबलात अजून थोडे दिवस थांबा ना. अनिता बेन તમારા રોજાના ये છે हमारे धंधे में ऐसा नहीं चले के हमारा धंधा છે पहला તમે बोला 4 दिन में पैसा आपो बोला ना हो बोलले. 4 महीना हो गया તમારા પતા નથી અને જયંતા કા भी पता નથી आता તમે જ બોલો અમે શું કરવાનું बोलो आणि त्या बेन कुछ तो बोलो अहो शेठजी अहो विश्वास ठेवा माझ्यावर. मागच्याच महिन्यात किरणच्या शाळेची फी भरायला लागली म्हणून नाहीतर मागच्या महिन्यात देणार होते मी तुमचे पैसे पण पुढच्या महिन्यात नक्की देते.
अहो, विश्वास ठेवा माझ्यावर. अनिताबेन आता आम्ही एक दिवस पण थांबू शकते ना. अनिताबेन आम्ही लास्ट ना बात करे छे. હવે 15 તારીખમાં મારા પૈસા નહીં મિલા તો તમારે ઘર પોલીસ લેવાનું આવે છે. તો અમે ના કહે કે હું ऐसा કરવાનું. अहो, शेठजी, मी विनंती करते तुम्हाला, मामांजीना यातलं काय सांगू नका हो. त्रास होईल त्यांना. मी 15 तारखेच्या तुमचे पैसे पोच करते, सगळे देते. ઠીક છે તમારે શબ્દમાં અમે વિશ્વાસ ठेवते. ધ્યાનમાં રાખો જો તારીખ તમને કીધું આ તારીખમાં મને મારા પૈસા નહીં મિલા મારે જૈસા ડેન્જર માણસ તમારે ટ્રેનમાં નથી. તમે झूठ लगे तो जाके दशरथ के दुकान पे या दशरथ के दुकान पे या दीपक के दुकान पे जाके पूछो काय बाजूमा कटकट नको. मी देते 15 तारखेच्या तुमचे पैसे, पण आता जा तुम्ही. ठीक છે અમે આવે છે. अनिताबेन 15 તારીખ મારા पिशा डेंजर माणूस पोलीस काय बोलला आम्ही. हो, देते. जय श्री कृष्ण. अनिता काय झालं ओरडायला? दरोडा पडला का कुठे? अगं मी काय सांगतो ऐकते ती. कुणीतरी नवीन बकरा भेटलेला दिसतोय. तेव्हा तेवढे खुश दिसतात. काय खरं आहे ना? अगं तुला कसं आणि काय सांगू ना तेच कळत नाही. काही बोलू नका. खूप ऐकून घेतलं आजपर्यंत तुमचं मी. अगं अगं हे बघ मी काय आणलं तुझ्यासाठी. म्हणालात? माझ्यासाठी म्हणजे पूर्वेचं सूर्य पश्चिमेला बोला की काय? अगं तसं नाही. आज मॅनेजरने मला ऑफिस मध्ये बोलावून घेतलं हे बघ आणि म्हणाला उद्यापासून कामावर आहे म्हणून. काय सांगताय काय? परमेश्वरा माझी हक ऐकलीस तर. तोंडी अगं घे का अगं घे थोडं घे कोण नाही करत ते. हो, पण मी काय म्हणते, तुम्ही सांगताय ते खरं सांगताय ना? अगं आता जॉईनिंग लेटर दिलं ना तुझ्या हातात मग. ते जाऊ दे, मला तुमच्याकडून वचन हवंय म्हणजे हवंय. अगं वचनच नाही घे देतो तुला वचन. आता ही मला कोर्टाच्या पिंजऱ्यात उभी करते की काय. ठीक आहे बाबा देतो वचन. बोल काय हवं तुला वचन. मग बोला. खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आई, एवढंच ना खोटं सांगेन पण खरं हो. गंमत. खरं सांगेन खोटं सांगणार नाही. बोला. मग मला सांगा, तो मारवाडी शेठ आपल्या घरी का आला होता? तो रंगराव मारवाडी. हो. अगं बाजारात दिसला मला तो. पण तो आपल्या घरी आला होता. अगं पण कशाला. घ्या खा. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा बोलतात ना, त्यातलाच हा प्रकार. अगं तू काय बोलतेस ना मला काहीच कळत नाही. कसं कळणार? माणसं प्रवाह मिटून दूध पिते तेव्हा तिलाही असं वाटतं की आपल्याला कोणीच बघत नाही. ए अनिता काय तर स्पष्ट बोल मला काहीच कळत नाही. हो ना? मग ऐका, 2 महिन्यापूर्वी तुम्ही त्या मारवाडी शेठकडून 5,000 रुपये घेतले होते. ते कशासाठी? त्या मारवाडीकडून मी 5,000 रुपये घेतले. ना आता खोटा आडेपणाचा मात्र कळतच झाला. अगं पण मी कशाला घेऊ 5,000 रुपये. आणि हे बघ जर मी घेतले असते 5,000 रुपये तर तुला एका शब्दात नसतो बोलणं. वाईट मित्रांची संगत लागली का आपल्या बायकोला तर कोण विचारणार? अनिता बरोबर आहे, कारण बायको म्हणजे घरात ती मोल करील. अगं काय बोलतेस. बरोबर बोलते. तिला कोपऱ्याच्या केळसुणीची सुद्धा किंमत नसते ना. ये बघ ये. काय तर? मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो मी त्या मारवाड्याकडून पैसे घेतलेले नाही. आता जर विश्वास पटलं. खोटं बोलण्याला सुद्धा मर्यादा असतात. महिन्यापूर्वी तुम्ही जेव्हा त्याच्याकडून पैसे घेतले तर तुमचे 2 मित्र होते सोबत. आठवलं? अच्छा ते होय. पैसे घेताना मी होतो बरोबर पण मी नाही घेतले पैसे ते. हा,
म्हणजे तर मारवाडीचं डोकं क्रॅक झालं असेल, डोकं फिरलं असेल त्याचं. शांत हो. अगं तो माझा मित्र आहे अमित, माहित आहे तुला? अगं त्याची बायको हॉस्पिटलला ऍडमिट होती, तेव्हा तिच्या आजारपणासाठी त्याने त्या मारवाड्याकडून 5,000 रुपये घेतले. हा, पैसे घेताना होतो मी बरोबर. हे पण पैसे घेताना मी बरोबर होते तुला कसं कळलं? हा? मारवाडीचे दादा तर घरी चांगले सांगितलं मला. वेडाबाई ग वेडाबाई. हे बघ मी सांगू नका त्या मारवाड्याकडून, हा काय टेन्शन घेऊ नको. अगं हे बघ काय झालं तर सांगू तुला, या मारवाड्याला अमितच्या घरचा पत्ता सापडला नसेल म्हणून तो इकडे आला असेल. आपण तुम्ही खरं सांगताय ना? आईचा माझ्यावर विश्वास कधी बसायचा तेच काही कळत नाही. हे बघ आता तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? पांडुरंगा तुझा तरी आहे ना माझ्यावर विश्वास? असा हे बघ पांडुरंग सुद्धा हो म्हणाला. आता तरी पटलं नाही, आता तरी पटलं ना तुला? हे बघ, हे बघ, हे बघ. हे वाटलं ना मग पुन्हा काय झालं? बोललं काय झालं? काय झालं? तुझ्या दादाला काही होणार नाही. जयंत माझ्या ताईला सांगा, कारण मी तर जास्त वेळ नाही सांगितलं. पोलीस माझ्या पाठलागावर आहे. आजपासून हा मोहन दादा या एरियातून तडीपार होत आहे. ताई ताई, तुझा दादा तरी फरारी झाला तरी तुझ्यासाठी कधी आणि कुठूनही तुझ्या पुढे देऊन उभा राहील. शांत हो, बस अगोदर. हे बघ डोकं शांत ठेव आणि विचार कर. हे बघ वाईट रंगी सोडून दिसते. यापुढे मी सुधारणारच आहे. चांगला सभ्य गृहस्थ म्हणून मला या समाजात वावरायचं आहे. पण हे पोलीस लोकच मला चान्स नाही देत. म्हणूनच मला इथून कुठेतरी दूर गेलंच पाहिजे. नाही दादा, माझं काय रे बोलू? माझं नको ना. ताई, मी तुला वचन देतो, तुझा हा दादा एक ना एक दिवस तुझ्या समोर नक्कीच सुधारलेला दिसेल. पण आता तरी मला कुठेही अडवू नका. माझे काही चूक नसताना मागच्या वेळेस मी बेसावत असतानाच पोलिसांनी मला पकडलं. पण गुन्हा साबित न झाल्यामुळे मला सोडून द्यावं लागलं. शेवटी कायदा त्यांच्याच हातात आहे ना. मी आजपर्यंत कुणाचंच वाईट केलेलं नाही. गोरगरिबांचा वाली आहे आणि अन्याय दात्यांचा कर्दनकार आहे. पण हे जगाला ठाऊक नाही. म्हणूनच माझं नाव बदनाम करण्यासाठी काही लोक टपलेले आहेत. हे मलाच काय, पण साक्षात परमेश्वरला सुद्धा ठाऊक असणार. तरी माझा नाईलाज आहे. दोष त्यांचा नाही, कारण ते स्वतःच्या दृष्टिकोनातून बघतात. मी गुंड आहे म्हणून मला बदनाम करतात. पण आता मी सहन नाही करू शकत. बोलायचं काय बोलतोस? नाही जयंता, अरे मीच कमनशिबी आहे, त्याला तुम्ही तरी काय करणार? दादा का मदत नको कल्पना? कोणी वाईट बोललं? तू असं कर. तू आधी तू पुढे अगं तुझ्या समोर पोलिसांनी मला पकडून न्यावं हे मी कसं सहन करू? म्हणूनच आज मी इथून फरारी होत आहे. मी तुला इतकं सांगू शकतो,
की जगंतासारख्या सभ्य माणसाबरोबर तू सुखाने संसार कर. माझा आशीर्वाद आहे तुला. तुझ्या सुखी संसारात काही कमी पडणार नाही. देव तुला सुखद ठेव दादा. पण तुझ्या बहिणीला तर विसरू नकोस दादा. ताई किती मोठं मन करून तू मला निरोप देते हे मी स्वप्नात सुद्धा पाहिलं नाही. बहीण भावाची ताटातून म्हणजे वेलीवरची फुलं फुलण्याच्या आतच ती गळून पडावी. पण ती परत फुलण्याचा प्रयत्न होत असताना त्यांच्या पाकळ्या गळायला लागतात. असं झालंय आपल्या आयुष्यात. लहानपणी आई वडिलांनी आपल्याला काही कमी पडू दिलं नव्हतं. पण शेवटी नियतीच्या पुढे त्यांचं तरी काय दोष. आपल्याला सोडून देवाघरी निघून गेले. हो ना दादा. ताई तुला फुलासारखी जोपासली असती मी. काही कमी पडू दिलं नसतं. पण म्हणतात ना अगं विधी लिखित कधीच चुकत नाही. परत केव्हा यायचं? हो ना, परत केव्हा यायचं? सांग ना दादा, परत केव्हा यायचं मला भेटायला? ते आज कसं सांगू ताई. पण इतर कुठल्याही दिवशी नाही आलो ना तरी भाऊबीजेच्या दिवशी नक्की येईल तुझ्याकडून ओवाळणी करून घ्यायला. तुझ्या बहिणीला आशीर्वाद नाही करू देणार. ताई या डागाळलेल्या हाताने काय आशीर्वाद देऊ तुला. आणि त्याचं लोकांना काही जन्माला येताना माणसाला कुठं ठाऊक असतं त्याचं नशीब. पण तू काळजी करू नकोस माझी. माझ्या दैवाचे भोग मला भोगलेच पाहिजे. मला खात्री आहे, माझा दादा निष्कलंक आहे. नाही दादा. अरे देव तरी तुला फोन मारे. हे बघ आम्हाला खात्री आहे तू मागच्या वेळेसारखा यावेळी पण तू नीट सुटणार म्हणून आहे की. जयंता तुझ्या म्हणण्यासारखं हो एवढंच. नाहीपेक्षा मी आणि माझं नशीब. अरे दैवाचा खेळ दुसरा काय. असं तू म्हणतेस ग ताई. पण जग मात्र मला एक कुंड म्हणूनच ओळखतो. यापुढे तुला हे सारं ऐकून घ्यावं लागेल ताई. तुला बोलता येणार नाही पण सोसावं लागेल. रडता येणार नाही पण अश्रूंच्या पाण्यात खोट्या आनंदाची कमळं फुलवीत तुला जगलंच पाहिजे ताई. आणि प्रसंगाला सोड द्यायला माझी काळजी करू शकतो दादा. नाही ताई तुला सोडून जायला मनच नाही होत ग. पण शेवटी हे सारेचे माळे पास तोडून मला आता इथून जावंच लागणार ताई. कोण नाही दादा दादा.
अगं केलाय तो आता नाही येणार. अगं केलाय तो. आणि तर अगं घाबरू नकोस. जयंता, अरे अनिता रस्त्याचा अर्थ काय सांगतो मी? अरे मी नक्कीच सांगतो, तू परत एकदा अहो पण माझं ऐकून तरी घ्या. त्यांना समजता मूर्ख आहे मी. अरे मी खात्रीने सांगतो, तू नक्की त्याकडे एक शब्द बोलू नकोस तू. अहो बाबा, मोहनच्या हातून फार मोठा गुन्हा घडलाय. चूक तो मला हे सांग, अनिता रडण्याचं कारण काय? कोण झालंय त्याच्या हातून? पोलीस त्याच्या मागावर आहेत म्हणून ती रडते. अहो तर विचारा तिला. अनिता जयंत सांगतो ते खरं आहे? अनिता जे झालं ते खूप वाईट झालं ग. असं व्हायला नको होतं. आपण किती वेळा मोहनला सांगितलं असं वेड्यासारखं वागू नको. चार चौकात मान मिळेल असं शहाण्या माणसासारखं वाग. पण नंतर का किती सांगितलं ते पाठ्या घरावर पाणी. मग अनिता, माणसाने जास्त विचार केला ना की त्याचा मेंदू बधीर होता असं म्हणतात. तू काही काळजी करू नको. तुझा भाऊ मागच्या प्रमाणे नक्कीच निर्दोष सुटू नये. तेव्हा तू जास्त विचार करीत बसण्यापेक्षा आज जा आणि आराम कर. येता जायला घेऊ. बाबा आहेत ना? झालं म्हणजे आश्चर्य शेतूर तर रक्ताचे डाग होते आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली त्यांनी स्वतःहून दिली आमच्या. आता मला सांग, मोहन ज्यावेळी आपल्या घरी आला त्यावेळी तो एकटाच होता की कुणी नव्हतं त्याच्यासोबत? खूप घाबरलेलं होतं. दुरून पोलिसांच्या गाडीचा आवाजही ऐकतो. आता मला सांग, मोहनच्या हातून जो खून झाला ना तो कुणाचा आणि काय याबद्दल काही मोहन बोलला तुझ्याला? काही काहीच नाही. तू घाबरलेला होता आणि तू त्याला म्हणत होती, दादा आजचा दिवस जाऊ नको जाऊ. तू ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. आणि तसं त्याला जाताना असंही म्हणाले, काहीतरी आवाज. मग पुढं काय म्हणाला तो? निघून गेला तो. बाबा ते जाऊ द्या सगळं. मला सांगा, मोहनने सुधारावं म्हणून आपण काय करावं? एक उपाय, अगदी रामबाण उपाय आहे. हो बाबा सांगा मग. आणि तोच आपल्याला करावा लागेल असं मला तरी वाटतं. मला सांगा, मोहन सुधारावं म्हणून काय करावं लागेल? सांगू? सांगा. नक्की सांगू? बोला तर. हे बघ, मोहनचं लग्न. हो, मोहनचं लग्न मला तरी असंच वाटतं. एकदा का मोहन तुरुंगातून सुटून आला ना की त्याचं आपण लग्न करायचं. मोहनला एकदा का लग्नाच्या वेळेस अडकवलं ना की आपोआप सुधारेल तो, असं मला वाटतं. हो पण बाबा, मोहन सारख्या मुलाला कोण बाप आपली पोटची पोरगी देणार?
जयंता, अरे जो माणूस जन्माला येतो ना तो लग्नाची गाठ बांधूनच, म्हणून म्हणतो कुणीतरी होईल आपल्या मुलाला पोरगी द्यायला तयार. पण बाबा हे बघ, तू जास्त चिंता करू नकोस. माझ्या एका मित्राची एक मुलगी आहे, फक्त शब्द टाकून काय म्हणतोय तो. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. म्हणून म्हणतो मोहनचं लग्न. बाबा श्याम, अरे एवढा घाबरलास का तू? बाबा हं? आता पेपर काय झालं? अरे वेड्या, असा रडतोस काय? काय झालं ते तरी सांग ना. अरे रडतोस का असा वेड्यासारखा? आपलं मोहन काय? अनिता, अनिता बाहेर आहे. अहो, काय झालं श्याम भाऊजी? अहो काय झालं? अहो तुम्ही सगळे गप्प का? बोला ना, बोलत का नाही? अहो काय झालं सांगा ना. दादा, दादाचा फोटो श्याम, काय झालं? श्याम, एक सुप्रसिद्ध गुंड मन्या उर्फ मन्या दादा ठाणे कारागृहातून पळून गेला. रेल्वे पदरी क्रॉस करताना तो शब्द मी पाळलाय आहे. मग मी तुझी शेवटची भेट घ्यायला आलो. बाबा साहेब येतो या नंतर माया बाबा साहेब येतो. मला पैसा विषा काय नको. आणि घाबरू नको. माझी माझी ओळख आहे. मी निर्दोष प्रयत्न. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने मी पारावर गेला. आता माझी जगण्याची इच्छा नाही राहिली. अरे बघा, अरे मोठं सत्य जयंता, माझ्या ताईला सांभाळा. ताई, दैवाचा खेळ निराला. चंद्राचा सूर्याचा खेळ